त्याला म्हणा तू केलंस. आतापर्यंत मराठा समाजाचे एवढे मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, 58 मोर्चे निघाले शांततेनं, कधी या अशा प्रकारचं ते वितुष्ट निर्माण झालं नाही. पण तुझे जे आजूबाजूला असलेले जे आहेत दारूवाले, मटकेवाले, वाळूवाले, त्यांनी उलट पहिल्यांदा बीड शहरामध्ये आमदारांची घरं जाळली. जयदर क्षीरसागर, संदीप आमदार आहे, जयदेश्वर माजी मंत्री आहेत, त्यांच्या आई खासदार होत्या काकू 2-3 वेळा. त्यांच्या घरातली लहान लेकरं जे मरता वाचले. ते प्रकाश सोळंकी आमदार आहे, ते एवढंच म्हणाले की या आरक्षणाचा फार फायदा एका दुसऱ्या टक्क्याला होईल. बस तेवढ्याहून त्यांचं घर जाळलं. ते अमरसिंग पंडितच्या घरावर दगड फेकले, हॉटेल जाळले, आणि मग छगन भुजबळ तिथे गेला आणि मग याच्यामध्ये म्हटलं की नाही, आता मी गप्प बसणार नाही. तू काय महाराष्ट्राला वेठीस धरणार काय या दारूवाल्या मटक्यावाल्यांच्या दादाला बरोबर घेऊन? तुला काहीच समजत नाही. आरक्षण कशासाठी समजत नाही तुला. फक्त मराठा समाज, माझी लेकरं मराठा समाजाला आरक्षण दिलंय, त्याला आमचा विरोध नाही.